नमस्कार. सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आपण आज पाहणार आहोत कच्ची दाबेली. त्याचं स्टफिंग बनवण्यासाठी आपण हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि याचा स्टफिंगचा मसाला काढण्यासाठी आपण कच्च्या दाबेलीच्या स्टफिंगचा मसाला काढण्यासाठी आपण 2 चमचे जिरे घेतलेले आहे, 2 चमचे सौंफ बडीशोप घेतलेली आहे, लवंग, विलायची, तमालपत्र, काळी मिरी. आता हे सगळं आपण भाजून घेणार आहोत. कढई तापायला ठेवलेली आहे. आता हे सगळं आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. हे फक्त 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. आपण जे जिरे भाजून घेतलेत त्यातच आपण ही धना पावडर, अख्खे धने पण घालू शकतो आपण, ते पण भाजून घेऊ शकतो. पण माझ्याकडे धना पावडर आहे त्यामुळे मी धना पावडर घेतली आहे 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग घेतले आहे. हे पण आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि भाजून घेणार आहोत. हे जास्त भाजायचं नाही आहे. तर चांगला सुगंध यायला लागला आहे तर हे आपण गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे सगळं. त्याचबरोबर आपण सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण आपण भाजून घेणार आहोत आणि हे सगळं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. यात आपण आता 1 चम्मच मीठ पण घातलेलं आहे. तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. खोबरं पण टाकायचं याच्यामध्ये. अशा प्रकारे आपला कच्ची दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे. आपण कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकलेले आहे. आपण जो मसाला केला तो पण याच्यात टाकून घेणार आपण 2 चम्मच. बारीक गॅसवरच ठेवायचं आहे. त्यात दुसरं आपण काहीच घालणार नाही. चांगला तळून घ्यायचा आहे हा. असं 2 मिनटं बारीक गॅसवरच तळून घ्यायचं आहे. आपण जे बटाटा उकडून आणि किसून घेतलेला आहे, सोलून किसून, तो टाकून घ्यायचा आहे याच्यात. सगळं एकत्र करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं कच्च्या दाबेलीचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आपण आता हे ताटात काढून घ्यायचं. आता आपलं असं स्टफिंग आपण पसरून घेतलं आहे ताटात. ते थोडंसं कोमटच आहे तोपर्यंत त्याच्यावर आपण कांदा टाकून घेणार आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार. डाळिंब टाकून घेणार. भाजके शेंगदाणे टाकून घ्यावे. कोथिंबीर टाकून घ्यावी. अशा प्रकारे आपल्या कच्च्या दाबेलीचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण हे स्टफिंग या पावामध्ये भरून घेणार आहोत. त्यासाठी आपण साईडला याला सॉस लावून घेणार आहोत. स्टफिंग याच्यामध्ये भरून घेणार आहोत. कांदा टाकून घेणार आहोत. कोथिंबीर, डाळिंब टाकून घेणार आहोत.
तव्यावर घालणार आहोत आपण. बटर टाकून भाजून घेणार चांगला खरपूस बारीक गॅसवर. अशा प्रकारे आपली खरपूस भाजून झालेली आहे कच्ची दाबेली. आता त्याला आपण शेव लावणार आहोत आणि त्याची टेस्ट सांगते. फारच छान झालेली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.